पहाटेच्या मधोमध अद्वैत आणि स्वरा यांचा रोमांस, तर लग्नानंतर होईलच प्रेम भाग 9. घरातही पहाटेची तयारी सुरू झाली होती. जसं की अद्वैतने सांगितलं होतं त्याने सगळे आपल्या पद्धतीने सेटअप केलं होतं. राम आणि सिया यांनी त्याला पूर्ण मदत केली होती. स्वरा मात्र या बाबतीत अनपेक्षित होती. तिने आजपर्यंत कधीही कुठली पार्टी अटेंड नव्हती केली. त्यामुळे तिने मोठ्या आनंदाने सगळीकडे पाहत होती आणि तिला समजलं होतं की काम करण्यास मदत करत होती. अद्वैतने जेव्हा तिला पाहिलं तेव्हा मनातल्या मनात हसून म्हणाला, आता कळते इतकी पासून का आहेस आणि मी तुझ्या मनस्थितीत नेहमी जपून ठेवीन. रामने जेव्हा अद्वैतला स्वराकडे पाहताना पाहिलं तेव्हा त्याला चिडवत म्हणाला, आता किती बघणार आहे तिला? डिझाईन कर आता इथे. कुठले डेकोरेशन करायचे आहे? अद्वैतने त्याच्याकडे रागाने पाहिलं पण काही बोलला नाही. कारण रामला काय फरक पडणार होता? तो तर चिकन घडा होता. चिकन्या घड्यावर पाणी टिकत. तेव्हा कुठे रामवर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होतो. पण तसं कधी होऊ शकत नव्हतं. अद्वैत डेकोरेशन ठरवलं आणि रामला म्हणाला, आता तू सगळं सांभाळून घे. रामने होकार दिला आणि इव्हेंट मॅनेजरला सगळं समजावलं. त्यानंतर पार्टीची सगळी तयारी झाली होती. पुढच्या दिवशी ॲनिव्हर्सरी होती आणि वाणीच्या जागी स्वरा जास्त एक्सायटेड होती. ती खोलीत आली तेव्हा अद्वैत तिला पाहून म्हणाला, काय झालं इतकी खुश? तर तिने चमकून उत्तर दिलं, सगळं किती सुंदर दिसत होतं ना. तुम्हाला माहिती आहे की मी कधीच अशा प्रकारची पार्टी अटेंड केली नाही. हो, कॉलेजमधल्या मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये गेले आहे. त्यांच्या बर्थडेवर साजरा केला आहे. पण अशी पार्टी नव्हती. अद्वैतच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. ती कमी बोलायची हे त्याला माहीत होतं. पण आज इतकं एकाच वेळी बोलणं तिच्या एक्साइटमेंटचं दर्शन घडवत होतं. अद्वैतने हसून तिला चेहरा हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाला, डोंट वरी, तुझ्या बर्थडेवर मी याहून मोठी पार्टी ऑर्गनाईज करेल. स्वरा त्याच्याकडे डोळ्यात चमक घेऊन पाहत होती. मग त्याच्या मिठीत पडत पटकन म्हणाली, तुम्ही खूप चांगले आहेत माहीत आहे. तिथे माझा बर्थडे व्यवस्थित साजरा करणार कोणी नव्हतं. आई आणि आयू फोनवरून विश करायचे. मला बिलकुल चांगलं वाटायचं नाही. अद्वैतने तिचं बोलणं ऐकलं तेव्हा त्याच्या मनात पुन्हा एक पूर्वा आणि स्वराची तुलना निर्माण झाली. पण त्याने स्वतःला शांत ठेवलं आणि तिचं डोकं थोपडत म्हणाला, मी आहे ना तुझ्यासोबत. मी तुझ्यासाठी सगळं करीन. त्याची काळजी करू नकोस. त्यानंतर त्याचं बोलणं ऐकून स्वरा खुश झाली. तो खर्च तिच्या समोर होता. जेव्हापासून अद्वैत तिच्या आयुष्यात आला होता तेव्हापासून तिच्या आयुष्यातला हा बदल सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह होता. आणि त्यानंतर लग्नानंतर होईलच प्रेम भाग 10 बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. पुढच्या दिवशी संध्याकाळ तर संपूर्ण घर खूपच सुंदर सजवलेलं होतं. जागोजागी शायनिंग गोल्डन आणि सिल्वर पडद्याचे डेकोरेशन केलं होतं. त्यावर लहान लहान फेरी लाईट्स आणि फुलाच्या माळा लावल्या होत्या. घरातले सगळे लोक आता तयार होण्यात व्यस्त होत होते. रामने तयार करण्यापूर्वी सगळं चेक केलं आणि सगळं व्यवस्थित झाल्यावर तयार व्हायला गेला. इथे अद्वैत आपल्या खोलीत होता. त्याने स्वराला पाहिलं, जी आपले कपडे घेऊन बाथरूममध्ये जात होती. ती आत गेली पण थोड्या वेळाने ती परत बाहेर आली. अद्वैतने तिच्याकडे पाहत होता. ती बाहेर येऊन कॉलेजेटमध्ये गेली आणि अद्वैतला संधी मिळाली की जो आतपर्यंत शोधत होता. तो लगेच उठला आणि त्याच्याजवळ ठेवलेल्या शॉपरूममधून काहीतरी काढून बाथरूममध्ये ठेवलं. थोड्या वेळाने स्वरा बाथरूममध्ये गेली. अद्वैतने हसत स्वतःचा अटॅच स्टडी रूमच्या बाथरूममध्ये प्रवेश केला. स्वराने जेव्हा तिचे कपडे पाहिले तेव्हा ती थोडी चकित झाली. ती स्वतःशीच म्हणाली, हे तर कपडे नाहीत जे मी आणले होते. तिने सगळीकडे शोधलं पण तिला कपडे सापडले नाही. आता तिच्याकडे हातात असलेल्या दरे घातल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि ड्रेस परिधान केला. ती खोलीत आली. अद्वैतही खोलीतच होता. तो आरशासमोर उभा राहून आपले केस सेट करत होता. पण जशीच्या तशी त्याची नजर स्वरावर पडली तशी नजर स्थिरावली. हा ड्रेस त्याने तिच्यासाठी घेतला होता. त्याला कल्पना नव्हती की एवढी सुंदर दिसेल. तो एक ऑफ शोल्डर लॉंग ममेट प्रेम ड्रेस होता ज्यावर उजव्या थैजवळ मोठा स्लिट होता. अद्वैतला आपला घास कोरडा होत असताना भास झाला. त्याने स्वतःला कसंबसं सावरलं. तेवढ्यात ती जवळ आली. तिने आपले डोळे झबकावत अद्वैतकडे पाहिलं आणि मग स्वतःकडे. दोघांनी ब्लॅक रंगाचे कपडे घातले होते. जिथे स्वराच्या ड्रेसच्या गळ्याजवळ काही कपडे घातले होते तिथे स्वराच्या ड्रेसच्या गळ्याजवळ काही शायनिंग बीड्स लावले होते. तिथे अद्वैतच्या ब्लॅक कॉटवर त्या बीड्सचा सुंदरचा डिझाईन बनवला होता. स्वराने त्याच्याकडे पाहत जवळजवळ रागाने म्हटलं, माझे कपडे तुम्ही बदललेले. त्याच्या अचानक बोलण्यामुळे अद्वैत हरपटला. पण पुढच्या क्षणी चेहऱ्यावर कृत्रिम भाव आणत म्हणाला, नाही, तू स्वतः चेंज करून आली आहेस.
स्वराने त्याला रागाने पाहिलं आणि म्हणाले, डबल मिनिंग गोष्टी माझ्याशी करू नका. मी इतकी भोळी नाही आहे की काही समजणार नाही. अद्वैत तिच्या रंगाकडे पाहून हसला आणि त्याच्या गाळण ओढत म्हणाला, तुझा हा रंगसुद्धा खूप क्यूट आहे. त्याचं ऐकून स्वराने आपले गाल फुगवले. अद्वैतने तिला मिररसमोर ठेवलेल्या टेबलवर बसवलं आणि म्हणाला, ठीक आहे, मी तुला तयार करतो. स्वराने त्याचे हात बाजूला करत म्हटलं, काही गरज नाही. मी स्वतः रेडी होऊन जाईल. तुम्ही तयार व्हा आणि जाऊन पाहुण्याकडे लक्ष द्या. तिने जवळजवळ त्याला ओरडूनच सांगितलं होतं. अथर्वच्या येण्यापासून अद्वैतने स्वराकडे काही बदल अनुभवले होते, जे हल्ली ती त्याला थोडंसं दाखवत होती. अद्वैत हलकंच हसला आणि म्हणाला, ठीक आहे. तो पटकन तयार झाला. त्याने अशा स्वतःला पाहिलं. ब्लॅक कलरचा 3 पीस सूट, व्हाईट शर्ट आणि शर्टच्या काही बाई कॉलरच्या चमकणाऱ्या कपलिंगचे त्यांचा लूक अगदी उठून दिसत होता. त्याने स्वतःकडे पाहिलं आणि आपल्या लूकवर समाधान व्यक्त करून खोलीबाहेर गेला. स्वराने त्याच्याहून भानही राहिलं नाही. ती परत आरशात त्याला निखरण्यात बिझी होती. तो खरोखर खूपच हँडसम दिसत होता. त्याच्या जाण्यानंतर ती भानावर आली आणि स्वतःला तापली. म्हणाली, काय करते आहेस स्वरा? लवकर तयार हो, नाहीतर सगळ्या गोष्टी उरशील. ती पटपट तयार होऊ लागली. तिने केसांना हलकं कॉर्स केलं आणि मोकळे सोडले. डोळ्यात हलकासा काजळ आणि मस्करा लावला. ओठावर लाल रंगाची बोल्ड लिपस्टिक लावून आणि स्वतःकडे पाहिलं. ती खूपच सुंदर दिसत होती. तिने अनावश्यक मेकअप करण्याची तस्दी घेतली नाही. तिने हातात एक साधा ब्रेसलेट घातला आणि पटापट हिल्स घालून खाली उतरली. अद्वैतची नजर गेली. ती पटकन जिना गेले आणि तिला हात पुढे केला. स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि हसून त्याचा हात धरला. पाहुण्यांचीही त्याला सुरुवात झाली होती. त्या क्षणामुळे सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. गर्वाने पटकन त्याचा फोटो क्लिक केला. स्वराने आता सगळ्यांकडे पाहिलं. प्रत्येकजण खूपच सुंदर दिसत होता. सार्थक आणि बानीने मॅचिंग आउटफिट घातले होते, ज्यांच्यात बानी खूप गोड दिसत होती तर लहानग्या अथर्वने 3 पीस सूट घातला होता. अद्वैतने स्वराचा हात सोडत आरामात म्हटलं, कोणी पळून जात नाही, आरामात चाल. त्यानंतर तिने फक्त मांडव लावली. इतक्यात अथर्व स्वरासमोर उभा राहिला. स्वराने त्याच्याकडे पाहून हसत त्याच्यासमोर बसत म्हटलं, अहो अथर्व बेबी, तर खूपच गोड दिसतो आहेस. त्यानंतर अथर्व तीच ऐकून लाजला. मग तिच्यासमोर गुडघ्यावर बसून प्रेमाने म्हणाला, विल यू मॅरी मी प्रिन्सेस? जे लोक त्यांना पाहत होते ते जोरजोरात हसू लागले. कोणालाही असं वाटलं नव्हतं की छोटा अथर्व त्याच्या बहिणीला प्रपोज करेल. स्वरा स्वतःला हैराण झाली होती. अद्वैतही पाहिलं की एका हाताने त्याला उचलून बाजूला ठेवलं आणि म्हणाला, तू 2 फूट 2 इंच, ती माझी बायको आहे, समजलं का? ती तुझ्याशी का लग्न करेल? अथर्वने त्याचं ऐकलं आणि त्याला रागाने पाहिलं. त्याच्या भावाने त्याचं प्रपोजल बिघडवलं होतं. आणि हसत हसत अथर्वजवळ गेली. त्याला उचलून म्हणाली, माझ्या बेबीचं मन तुटलं. अथर्वने बानीकडे पाहिलं आणि मग त्याच्या डॅडकडे. सार्थकने त्याला उचलून घेतलं आणि म्हणाला, ती तुझी वहिनी आहे बेटा. आधीच त्याचं लग्न झालं आहे. तुझ्या वयाची कुणीतरी बघ, मग आपण तुझ्या लग्नाबद्दल विचार करू. असं म्हणतात सगळे पुन्हा एकदा जोरजोरात हसू लागले. लवकरच सगळे पाहुणे आले होते. बानी आणि सार्थकने केक कट केला आणि त्यानंतर सगळे बाण्यामध्ये आणि माजमस्तीमध्ये व्यस्त झाले. या सगळ्यात अहिरा पण मागे नव्हती. तिला याची काहीच कल्पना नव्हती की ती पार्टीमध्ये मिहिरसुद्धा आहे. ती गर्वसोबत खूप मजा करत होती. ती गर्व सगळ्या कपलचे फोटो आणि व्हिडिओ घेत राहिला. सगळे पार्टीमध्ये मग्न होते. मग अद्वैत मात्र पार्टीच्या मध्येच गायब झाला होता. तरी देखील कुणाचं त्याच्याकडे लक्ष गेलं नव्हतं. इतक्या स्वराच्या फोनवर एक मेसेज आला. तिने मेसेज उघडून पाहिला तर तो अद्वैत होता. तो तिला खोलीत येण्यासाठी सांगत होता. स्वराला कळले की तिला का बोलवत आहे, तरी तिच्या खोलीकडे चालत गेली. जेव्हा ती खोलीत आली तेव्हा खोलीत पूर्ण अंधार होता. तिने लाईट्स ऑफ केल्या आणि अचानक कोणीतरी दार बंद केलं. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, तुम्ही मला का बोलवलं? खाली सगळे लोक आहेत, तुम्ही इथे काय करत आहात? अद्वैतने तिच्याजवळ आला आणि त्याने हळूच तिच्या ओठावर आपली बोटं ठेवली. ती शांत झाली आणि त्याच्याकडे पाहू लागली. अद्वैतने तिला कमरेपासून धरून जवळ ओढलं. ती त्याच्या खूप जवळ आली होती. पुढच्या क्षणी तिला भिंतीला टेकवलं. स्वरा त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती. तेव्हाच तिला अद्वैतला हात आपल्या ड्रेसच्या स्लीवमधून आपल्या थाईवर जाणवला. तसं स्पर्शाने ती शाळली आणि पटकन डोळे बंद केले. अद्वैतने तिचा पाय पकडून वर केला आणि दुसऱ्या हाताने तिची कंबर पकडली. त्याने तिला जवळ ओढलं आणि पुढच्या क्षणी तिच्या ओठावर त्याचे होठ एकमेकात गुंतले होते. स्वरा त्याच्या या हालचालीने चकित झाली होती, पण अद्वैतच्या मानेभोवती टाकले आणि तिच्या किसला
प्रतिसाद देण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. हे पाहून अद्वैत अधिकच उत्साही झाला. अद्वैतचा एक हात तिच्या थाळीवर फिरत होता तर दुसऱ्या हाताने त्यांची कंबर घट्ट पकडली होती. स्वराचा एकच पाय जमिनीला टेकला होता. तिचे पाय अद्वैतच्या केसात हालत होते. जेव्हा स्वराला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तेव्हा अद्वैतने तिच्या ओठावरून आपले ओठ हलवले. स्वराने खोलवर श्वास घेतला पण त्याच वेळी अद्वैतने ओठ तिच्या गालावर जाणवले. तिच्या श्वासाची गती पुन्हा अडखळली. स्वराने स्वतःला सावरत हळूच म्हटलं, तुम्ही काय करत आहे? सोडा मला, कोणी येईल. खाली सगळे लोक आहेत. फक्त आपणच गायब आहोत. लोक काय विचार करतील? तिच्या शब्दात हलकासा थरथराट होता जो अद्वैतला कृतीमुळे झाला होता. अद्वैतने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्याला थांबवत सरळ उभं राहिला. तो म्हणाला, तुला असं का वाटतंय की सगळेच लक्ष आपल्याकडे असेल? कोणी येणार नाही. हे म्हणत त्याने पुन्हा एकदा तिच्या गळ्यात आपले ओठ टेकवले. स्वरा काहीच समजू शकत नव्हती की काय बोलावं की काय करावं. जी तितकी त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होती तितकंच अद्वैत तिच्या आणखी जवळ येत होता. अद्वैतने हलकं तिच्या बाल्यावर बाईट घेतला ज्यामुळं स्वराच्या हलकीशी सिसरीक निघाली. पण पुढच्या क्षणी ती आश्चर्याने म्हणाली, हे काय करत आहे तुम्ही? निशाण पडतील. तुम्ही इथून हटा. अद्वैतने हसून तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा तिच्या ओठावर आपले ओठ ठेवले. जणू तिच्या ओरडण्याने त्याला काहीच फरक पडला नव्हता. त्याने तिला उचललं आणि बेडवर नेलं. स्वरा वारंवार त्याला स्वतःला खाली ठेवायला आणि बाहेर जाण्यास सांगत होती पण तो काहीच ऐकायला तयार नव्हता. तो पुढे जाणार इतका दरवाजा उघडला आणि अद्वैत आश्चर्याने त्याला दिशेने पाहू लागला. त्याने स्वराला खाली ठेवलं. दोघांच्याही नजरा त्यावेळी दरवाजाकडे लागल्या होत्या. दोघेही आश्चर्याने दरवाजाकडे पाहत होते. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.